भुजबळांच्या नाराजीच्या चर्चा असतानाच नरहरी झिरवळांच्या मनात नेमकं काय आहे असा प्रश्न निर्माण झालाय। कारण झिरवळांनी विधान परिषदेच्या नाशिकच्या शिक्षक निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा दिलाय। पाहूयात। संदीप भाऊला मी मनापासून शुभेच्छा देतो। पण मदत करणार आहात का आपण निवडणुकीला? आता इथंच मी असलेल्या शिक्षक मंडळीला विनंती केली की बाबा संदीप भाऊला सगळ्यांनी मदत करा। दादांचे मंत्री भुजबळ नाराज असल्याच्या बातम्या असतानाच आता दादांचे आमदार आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनीही विधान परिषदेच्या निवडणुकीत स्वतःच्याच पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली आहे। झिरवळांनी नाशिकच्या शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीच्या ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार संदीप गुळवेंना पाठिंबा दिला आणि गुळवेंचंच काम करा अशा सूचना कार्यकर्त्यांना दिल्या आहेत। त्यांच्याकडून जी सर्वसामान्य माणसांची सेवा करण्याचं ज्यांचं स्वप्न अधुरं स्वप्न पूर्ण करण्यासाठी संदीप भाऊला मी मनापासून शुभेच्छा देतो। पण मदत करणार आहात का आपण निवडणुकीला? आता इथंच मी असलेल्या शिक्षक मंडळीला विनंती केली की बाबा संदीप भाऊला सगळ्यांनी मदत करा। बावा सर आहेत, त्यांची सर्व सहकारी आहेत, सगळ्यांनी मदत करावी अशी मी विनंती करतो। नाशिक शिक्षक मतदारसंघात ठाकरे गटाचे गुळवे, शिंदेच्या शिवसेनेचे किशोर दराडे आणि अजित पवार गटाकडून महेंद्र भावसार मैदानात आहेत। इथं महायुती म्हणून शिंदे गट आणि अजित पवार गट लढत नाहीये। मात्र स्वतःच्याच पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात झिरवळांनी भूमिका घेतल्यानं भुवया उंचावल्यात। तर दादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणतायत की पाठिंब्याबद्दल आपल्याला माहितीच नाही। झिरवळांच्या वाढदिवसाचे फोटो त्यांच्या चिंतकांनी जर काही केले असतील आणि त्याच्यात पवार साहेबांचा फोटो आमच्या सर्वांचे नेते जर काही त्यांनी टाकला असेल तर त्याच्यात त्यांनी गैर मानत नाही। त्यांनी गुळवेंना पाठिंबा दिल्याचं मला ज्ञात नाही असेल तर मी झिरवळांशी नक्की आपल्यामध्ये बोलेन। नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत दिंडोरीतून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे भास्कर भगरे विजयी झाले आहेत। मात्र भगरेंच्या प्रचारातल्या बैठकीत नरहरी झिरवळ उपस्थित असल्याचा फोटो निवडणुकीदरम्यान समोर आला होता। आता झिरवळांच्या वाढदिवसानिमित्त शरद पवार गटाचे खासदार भगरेंनी त्यांची भेट घेतली आणि झिरवळांसोबत केकही कापला। ठाकरे गटाचे शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार गुळवेंनीही झिरवळांची भेट घेतली आणि वाढदिवसानिमित्त लागलेल्या बॅनरवरही शरद पवारांसह शरद पवार गटाचे स्थानिक नेते श्रीराम शेटे यांचा फोटो असल्यानं उलटसुलट चर्चा सुरू झाल्या। माझ्यावर काय म्हणून तुम्ही सगळेच जण टपून असता काय मला माहीत नाही। मी एखादी गोष्ट काही केली का लगेच त्याच्यावर आणि ते बरं आहे, मग त्या निमित्तानं माझं पुढं तरी नाव येतंय, नसेल तर दुसऱ्या मार्गाने कुठून येत नाही। असं काही घडलं का बरोबर नाव पुढे येऊन जातं। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत। भुजबळांच्या काही भूमिका या महायुतीच्या विरोधात आहेत। मात्र भुजबळ माइंड गेम खेळत असल्याचं मंत्री अनिल पाटील म्हणाले। तर रोहित पवारांनी अधिवेशनानंतर भुजबळांसह अनेक नेते पक्ष सोडणार असल्याचा दावा केलाय। केवळ फक्त बाहेर एक माइंड गेम ज्याला म्हटलं जातं, मी सातत्याने सांगत असतो, हा माइंड गेम चाललेला आहे। भुजबळ साहेबांनीच सुनेत्राताईंचा हा उमेदवारी अर्ज दाखल करताना स्वतःहून त्या ठिकाणी पाठिंबा दिलेला होता। बाहेर जनतेमध्ये मिसगाईड करण्याचा कार्यक्रम जो चाललेला आहे तो कुठेतरी थांबला पाहिजे। भुजबळ साहेबांचं याच्यामध्ये कुठलंही मत नव्हतं। अनुभवी नेते आहेत, उद्या काय होणार आहे याचा काही प्रमाणात अंदाज त्यांना नक्कीच आलेला असेल। फक्त भुजबळ साहेबच पक्ष सोडतील असं मला वाटत नाही। त्यांच्याबरोबर अनेक नेते आणि त्याच्याच बरोबर अनेक आमदार पक्ष सोडतील असा अंदाज सगळ्यांनाच आलेला आहे। फक्त अधिवेशन होऊन देतील, अधिवेशनमध्ये निधी घेतील आणि नंतर राम राम करतील असं मला वाटतं। विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से। ये देश हेलो, मैं आ रहा हूँ और हाँ भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी! भाग गई, पकड़ो उनको। हेलो, बोला था ना भगा कर ले जाऊंगा। विक्रम! एक हिंट तो देते। हिंट? बड़े आराम से। पुढच्या 10 दिवसात शेवटचं अधिवेशन होणार आहे। मात्र निधी घेतल्यानंतर अजित पवार गटातले आमदार पक्ष सोडतील असा दावा करून रोहित पवारांनी खळबळ उडवून दिली आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से। ये देश हेलो, मैं आ रहा हूँ और हाँ भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी!
बोला था ना, भगा कर ले जाऊंगा। एक हिंट तो देते। हिंट? बड़े आराम से। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।